कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज जाऊ शकतोय असं वाटतंय। चल भैया, ही बाई इथं काय करतीये? बाळा, तुला तुझ्या आईकडे घेऊन जाते, रडू नको फक्त। बाळा, आम्हाला जमल तसं, पर पोटच्या पोरागत काळजी घेतलीये तुझी। तुझा आणि माझा संबंध एवढाच होता। आता मोठा होशील तर मी नाही आठवणार, पण मी येईल तुला बघायला। तुझ्या आईनं नाही पाजलं तुला, पण मी पाजलंय, मला लक्षात ठेव। हे तुझं घर आहे, तुझी आई आहे इथं, आणि तुझी आई माझ्यासारखी नाही, कलेक्टर आहे, कलेक्टर। तुला लय खुश ठेवीन आणि कसलीच कमी पडू देणार नाही बघ। मला माफ कर, तुला तुझ्या आईपासनं एवढे दिवस लांब ठेवलं ते। येते मी। बाळाचा आवाज काय येतोय परत? रडू नको रे बाळा, रडू नको। काय होतंय असं? माझं बाळ इथंच आहे का कुठेतरी? हा बाळा, 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 बाळा। अप्पे, अप्पे, काय झालं? बाळाची काय करते तू? काय होतंय तुला? बाळाचा आवाज येतो आई। असं काय बोलतेस तू? अहो हो सर, नाही नाही नाही, तिला याडाचा झटका आला। काहीतरी बोलू नकोस म्हणे। आई खरंच बाळाचा आवाज येतो? नाही अप्पे, हे बघ, ऐक माझं, तू अशी का वागतेस? भांडावरी अप्पे, खरंच बाळाचा आवाज येतो। अप्पे काम कर, तू ते शांत बस जरा। नाही अहो, तुम्ही काय करता? बाळ रडतंय माझं। नाही नाही नाही, ही सकाळी खोटं बोलली बघा आपल्याशी। तुला आठवतंय का तू सकाळी सगळ्यांना काय सांगितलं? ते मी सांगितलं, पण आता खरंच माझं बाळ रडते, मला आवाज येतोय बाळाचा। तू नाही सरकार, थांबा एक मिनिट। काय काय घरात कसला राडा चालू आहे? पण ती आपली पाय येडी झाली का? काय झालं? मग काय तर ती म्हणती की इशित तिच्या बाळाचा आवाज यायला लागलाय तिला। अहो काय, कुठं, इकडे काय करताय? अहो ते माझं बाळ आजारी आहे ना, म्हणून निघाले ते दाखवायला। ते काय रडायचं थांब ना बघा। कोणाचं बाळ आहे? माझंच आहे। अर्र आई, ती आप्पी म्हणते ना, ते खरं असू शकते। हा, तू एक मिनिट बस ना। मी माझा विश्वास ठेवा की बाळ जिवंत आहे, माझं बाळ आहे, कुठेतरी आवाज येतोय मला। ए बंट्या, काय झालं? अगं आई, ती दीपा ना बाळ घेऊन गावात आली होती। म्हणजे? अगं म्हणजे ते बाळ इथंच कुठेतरी असणार आहे आजूबाजूला। काय सांगतोस? आई, म्हणून तरी आप्पी अशी वागते ना। बाळ कुठं असं ना आजूबाजूला तर तिला लगेच कळतंय।
बंट्या, ते बाळ जर इथं कुठं असलं ना, ते पहिलं आपल्याला शोधलं पाहिजे बाबा. ते जर सापडलं ना तर मग आपला विषय संपला. चल तू एक काम कर, तू घराच्या या बाजूने जा, मी इकडून जा. हा चल. शोध बाळ. चल लवकर. काय 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 कळलं का? काय नाही बंटे. आप्पे तू ये इथं. अरे देवा, भाजी तळली वाटतं. हे घ्या. आई सॉरी, मीच भाजी टाकली आणि बरं बरं असू दे, असू दे, ये इथं. आणि मला सांग, काय होत आहे तुला आप्पे? आई मला बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. रडण्याचा आवाज येतो म्हणजे मला असं नाही सांगता येते, पण मला खरंच बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. मी आता मागे हॉस्पिटलमध्ये पण जाऊन आले, सगळ्या गोष्टींचा शोध घेतला, पण मला काहीच सापडलं नाही. तेव्हा मीच माझ्या मनाला समजवलं की आप्पे अगं तुझं बाळ गेलंय. पण आता परत बाळाचा आवाज आला. आता असं वाटलं की बाळाचा आवाज आला ना, तेव्हा वाटलं की आपल्या मागच्या पडवीत बाळ आहे. म्हणून मग मी अगं पण असं कसं शक्य आहे? तेच म्हणते आई, कसं शक्य आहे? असं कसं होऊ शकतं? कधी कधी असं वाटतं की आपण शेतात जे ते बाळ आपलं नाहीच आहे. आपलं बाळ जिवंत आहे आणि ते बाळ बोलवतंय मला सारखं. आप्पे अगं अख्खी रात्र आम्ही सगळे तुझ्या रूमच्या बाहेर होतो हॉस्पिटलमध्ये, आणि त्यानंतर बी दुसरं कुणीच आलं गेलं नाही तुझ्या रूम मध्ये. आणि तूच तर म्हटली होती की अर्जुनच्या हातात सगळ्यात पहिल्यांदा बाळाला द्यायचं म्हणून जे गेलं ते तुझंच बाळ होतं. आई हे सगळं कळतंय की मला, पण कळत नाही. तेच होते. पण का होतंय, का वाटतंय मला असं? कारण तू आई आहेस. अगं हिरकणी गडावर होती तेव्हा ती फक्त बाळासाठी गड उतरून आली होती. आईचं बाळासाठीचं जे नातं असतं ना, ते जगात सर्वात निर्मळ आणि ताकदवर असतं. तुझ्या पोटात वाढलेलं बाळ होतं ग ते. हाडा मासाचा गोळा होता. फक्त त्याचमुळे मला हे. हो अगं साधी गोष्ट आहे आप्पे. बाळ इथंच मागे रडत असतं तर आम्हाला सगळ्यांना बी आवाज आला असता की त्याच्या रडण्याचा. फक्त तुलाच का आला? मला तर कुठूनही येतो आई आवाज. अगं तुलाच येतो म्हणजे ते तुझ्या डोक्यात आहे. सॉरी, खरंच सॉरी आई. मी यानंतर नाही वागणार अशी. बघ बाई, वाटलंस तर स्वतःची समजूत काढ आणि अशी वागू नकोस बाळा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.